बारकू दादा, तुम्ही दोघी काय बसला तिथे गप्पा मारत? काय झालं चंद्रका? अण्णाच्या प्रयत्नांना यश आले. चला चला लवकर चला. लोकांनी विठू माऊलीच्या चरणावर माथा टेकला, जातीपातीची कुंपणं मोडली. पांडुरंग पांडुरंग देवाच्या लेकरांना तुम्ही न्याय मिळवून दिला, तेव्हा आता उपोषण सोडा गुरुजी. तुमचे आत्मक्लेश सार्थकी लागले. पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा, हृदयाच्या गाभ्यातून तुला आर्त हाक मारली आणि तू ओ दिली नाहीस असं होऊच शकत नाही. तू आलास, तू धावून आलास आपल्या लेकरांसाठी. पांडुरंग पांडुरंग. लिंबू पाणी आणा. मी माझ्या बहिणीच्या हातून, चंद्राकाच्या हातून उपोषण सोडली. चालेल. ममतेचे पांघरुण घाली ते जगाला, अंगाईची उब गोड लाभते मनाला. ज्यास मिळे अशी आई, साता जन्मांची पुण्याई, तिच्यासाठी थांबलेत देवरावळी. त्यागाची कथा ही मंत्र जाहली, यशोदा यशोदा माय माऊली. सगळाच गोंधळ त्या बयोच्या उद्योगांमुळे मोठीच पंचायत झाली बघ. आता आज तुमच्या मुलीस पहावयास येतो असा काल शब्द दिला होता की रे काकांनी परसुऱ्यांना. हो, मग आता काकांना जाऊया का असं परत विचारावं तरी पंचायत. पण ही भारी गंमतच झाली हा दादा. गंमत? हा, ही बयो मोठी धीट आणि तुझ्या सदाशिव अगदी भित्री भागूबाई.
चल. अरे काल काल जरा शेतात फेरफटका मारायला चल असं म्हटलं तुझ्या लेकरास, तर म्हणतो नको 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 मला भीती वाटते. आणि ही बयो ही नदी पलीकडे थेट त्या इमामवाड्यात जाऊन पोहोचली रे. हा पण या नखा एवढा या मुलीचं धाडस अजबच आहे नाही दादा. मग काय काकांना सांगतोस की हीच मुलगी मला सून हवी म्हणून? सांगू का? काय असं सांगणारच तू काकांना? नाही नाही नाही, तेच म्हणत होतो. अशी सून आपल्याला कशी चालेल? मग काय कुसूर कुसूर चाललंय दोघात? इकडे समोर या. अगं बाई उमे, हे कसलं पीठ मिळतेस गो? शंकरपाळ्याचे. हो का? उमाबाई, आज जोर काही वेगळाच दिसतोय तुमचा. कोणी पाहायला येणार आहे की काय? तिला जळलीला कोण पाहायला येतंय? आणि आले तरी पसंत कुठे करतायत? गालावरचा डाग पाहून आल्या पावली परत फिरतात. गेल्या जन्मीचं पाप घेऊन आली आणि आमच्या बोकांडी बसली आहे. भोग नशिबाचे, दुसरं काय. असं नका हो बोलू सुभद्रा काकू. पोटच्या पुरीला असं कोणी बोलतं का? आणि आपली उमा फार गुणी आहे हो. स्वयंपाकात कोणी हात नाही धरणार तिचा. पण त्याचा काय उपयोग? इथे राहून कितीही रुचकर स्वयंपाक केला तरी माझ्या घशाखाली नाही हो उतरणार. लग्न न झालेली मुलगी म्हणजे उरावरची धोंड धोंड. होतो एखाद्याच्या लग्नाला उशीर, इतकं काय त्यात? आणि या गाठी जन्मोजन्मीच्या असतात. वरच्याने बांधलीच असेल आपल्या उमेची गाठ कुणाची तरी. पण काय हो, तुम्हाला तिची इतकी कड कशी काय हो राधाबाईनी? अगं बाई, मी तर काय बाई अडाणी, कड घ्याल नाही तर काय. तुमच्याच उपाशी मुलीसाठी राबते हो मग सकाळपासून. म्हणजे बयोला कोंडली माडीवर आणि हिचा जीव होतोय खालीवर. अगं बाई, खरंच की. होय तर म्हणून तर बयोच्या आवडीच्या शंकरपाळ्याचा घाट घातलाय हो तिने. आता आले ध्यानात. बाकी बयो तरी किती शहाजो, सगळ्यांना बरोबर स्वतःकडे वळवून ठेवलंय. हे काय, जेवणाचं ताट घेऊन कुठे चाललीस? काय विचारतीये मी? बयोसाठी. ठेव तिकडे. काही एक गरज नाहीये. इमामवाड्याचे दिवे लावून आलीये ना ती, शिक्षा झालीये तिला. आणि इकडे राहू दे तुपाशी, त्याशिवाय अक्कल ठिकाणावर नाही येणार तिची. काय चाललंय? चालणारच नाही. शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही काय ते एक एकट्याने बोला. अहो शंकरराव, तिन्ही सांजेच्या वेळेस एकट्या मुलीने गावची वेस ओलांडून इमामवाड्यात जाणे म्हणजे सर्व मर्यादा गुंडाळून ठेवण्यासारखे झाले. काय हो? बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी एकदम बरोबर आहे. आम्हाला हे काही पटलेलं नाहीये. शंकरराव, तुमच्याकडे काही उत्तर आहे का? अहो ते काय बोलणार? नारायणाने आणि त्यांच्या सौभाग्यवतीने काय बोलायला जागा ठेवली आहे का? हो, मुलीला वळण लावण्याचं काम तिच्या आईच आहे. त्यामुळे हा नारायण ती फुरसत देईल तर ती वळण लावेल ना. आणि त्यामुळे पोर गावभर हुंदडायला मोकळी. थांबा. पोराचा कावळा करताय तुम्ही. तरीच म्हटले पटवर्धन अजून बोलले कसे नाहीत. नाही, तुम्ही अकलेचे तारीख कसे तोडताय ते ऐकत होतो मी. हो बयोनं गोमातेला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. तिचं कौतुक करायच्या ऐवजी तिच्या आणि तिच्या आई नानांच्या नावानं खडे फोडताय. ओ बयोला गोमातेचं महत्व शंकररावांपेक्षा जास्त कळलं. आणि या शंकररावांनी केलं काय? तर त्या निष्पाप मुलीला थोबडावून स्वतःचा फुसका पुरुषार्थ गाजवला. मी काय म्हणतो,
ते त्र्यंबकराव साने यायचे होते ना आज वयोस पाहावयास. यांच्या बयमुळे काल सानेंना शेण खायला लागले आणि आज त्याच बयमुळे यांना शेण खायला लागले. महादेव, गणपत, तुमची आई जा तिच्याजवळ जा. गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्ठुप छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपेद विनियोगः अत ध्यानं ध्यायेदाजानुभावः. नाना भयो, काय सुभद्रा काकू, काही सांगावं नाही की निरोप नाही, असं अचानक आल्यावर भंबेरी नाही का उडायची एखाद्याची? नाहीतर काय. अगो जिच्या लेकीस पाहावयास आले आहेत ती राधा राहिली कुठे? राधे, अगं कुठे राहिलीस? आले आले, यांना निरोप द्यायला माडीवर गेले होते. सावकाश राहा सासूबाई. अगं बाई बसा ना. त्या सावकाश यायला मला काय धाड भरलीये? मला दिसते हो सगळे. उगाच आपलं काय काय रुक्मिणीबाई? अहो मी नर्मदा. मला दिसते हो सगळे. मला विचारायचं होते, काय रुक्मिणीबाई कशी आहे तुमची लेक? आहे मी बरी आहे हो. बरी आहे ना? कशात कावेरीबाई? काय बरंच म्हणायचं. सुलोचना आणि गोदा सारख्या सुना पदरी पडल्यानंतर मनशांती लाभणार आहे का? तुमची कसलीच तयारी दिसत नाही. अहो तसं नव्हे, तुम्ही अचानक आल्यामुळे आमची भंबेरी उडाली. पण तुम्ही काळजी करू नका, होईल तयारी. गोदावरी, काल रात्रीचा इमामवाड्याचा प्रकार कानी आला असेलच तुमच्या. तेव्हा म्हटलं आता कसलं येत आहे तुम्ही? हो, वयोच्या अगोचरपणाची यादी वाढतेच आहे. तेव्हा आम्हासही तसेच वाटत होते. आपल्या बायकांच्या हाती काय आहे सर्व? पुरुषांच्या मनात असणार तेच होणार. त्यांनी म्हटले उठ की उठायचे आणि बस की बसायचे. तू का उभी? बस की. बसते ना. हो. काय पाणी? हा. रुक्मिणी काकू, राधाबाई, तुम्ही दोघी काळजी करू नका, सगळे काही चांगलेच होईल. हो हो. आमच्या बयोसाठी तुमच्या सदाशिवरावांचे स्थळ सांगून आले हे आम्हाला कळले, पण आमच्या उमासाठी कोणाचे स्थळ सांगून आले हे अजून आम्हाला कळले नाही. मी सांगतो, आमच्या काकाने अटच घातली आहे. तुमच्या उमासाठी त्यांनी सुचवलेले स्थळ जर तुम्हा लोकांना मान्य असेल तरच ते उद्या तुमच्या घरी मुलगी पाहाव्यास येतील. अहो अहो नारायणराव, तुम्हाला सांगितले ना मी, त्र्यंबकरावांची अट आम्हाला मान्य आहे. हो काका, पण स्थळ कुठले? मी सांगतो, काकांचे मित्र आपल्या गावातील श्रीमंत असामी मोठा मान मरात बसलेले वल्लभपंतांचे स्थळ सांगून आले आहे उमासाठी. वल्लभपंतांचे स्थळ? सुभद्रा, सावर स्वतःला.
आपल्या मुलीसाठी वल्लभ पंतांचं स्थळ म्हटल्यावर आणखीन काय होणार? कशी सावरणार ती स्वतःला? वल्लभ पंत म्हणजे ते म्हातारे गृहस्थ ना? हो आई, याआधी त्यांची 3 लग्ने झाली आहेत. आणि 3ही बायका मेल्या आहेत. अगो बाई, शंकर भाऊजी उमाचा बळी द्यायला निघालेत की काय? रुक्मिणीबाई, असं कसं म्हणता? आमच्या यजमानांनी स्थळ सुचवलं म्हणजे काहीतरी विचार केला असेलच ना? हो, पण मला तर विचारापेक्षा अविचारच जास्त वाटतोय. अहो, असं कसं? आता जरा उमाच्या वयाकडे तरी बघा. म्हणजे तालेवर स्थळ मिळवण्याचं वय आहे का तिचं? तर समजा आपण हे स्थळ नाकारलं तर बयोच्या लग्नाचा प्रश्न आहेच की. होऊ देते लग्न. यांनी होकार दिलाय म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असेल. पोरीनी विहीर जवळ करण्यापेक्षा हे बरं. मेली 4 दिवस सुखाने तरी काढेल तिकडे. खरंय सुभद्रे, बाईच्या जन्माची परवडच फार. ठीक आहे. उमे, अगं उमे, माझी भविष्यवाणी खरी ठरली. आळवावरचे पाणी घरंगळले. मी तुझ काय सांगितले होते? काहीतरी काळे बेरे नक्कीच असणार. अगदी तसे झाले. अगं उमे, तुझ्या नशिबी म्हातारा नवरा लिहिलाय. म्हातारा, अवघे वय 500. त्यामुळे बैस आता काशाच्या वाटीने म्हातारे नवऱ्याचे पाय घासत. राधाबाई, खरे सांगा, काय झाले? मगापासून अशा भांबावलेला का दिसताय तुम्ही? भयो वरच्या खोलीत आहे. मग तिला वरच्या खोलीत कोंडून ठेवले हो. काय? पण का? काल रात्री इमामवाड्यात गेली म्हणून बापूंनी शिक्षा केली आहे तिला. अगं बाई, मी स्वतः तिला खोलीत कोंडून आले हो. असे होय? तुमच्या मनीची खदखद त्या लहानग्या जीवावर काढलीत तुम्ही. राधाबाई, खरे सांगा, तुम्ही शिक्षा बयोस केली, परंतु तुमच्या जीवाचा कोंडमारा होतोय. खरे ना? कारण बयोस केलेली शिक्षा सर्वार्थाने तुमच्या मनास पटत नाहीये. परंतु काय करणार? बाई असल्यामुळे ह्या गोष्टीचा विरोध काय? साधे मतही मांडता येत नाहीये तुम्हास. आणि म्हणून ही खदखद अशा पद्धतीने लहानग्यांवर निघते. नकळतपणे त्यांच्यावर अन्याय करतो आपण. आणि या गोष्टीचा जास्त त्रास होतो जीवास. खरे ना? होय हो. एका आईस आपल्या मनीची व्यथा मांडण्यासाठी माध्यम म्हणून आपल्या मुलांचा वापर करावा लागतो. यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? आपल्या हाती काय आहे हो? मोकळेपणाने काही सांगायला जावे तर अगोचरपणाचा ठपका माथी बसायचा.
खरे आहे तुमचे, परंतु एक सांगू, माझ्या मुलांवर राग काढण्याचे आणि काही अघटित घडलेच माझ्या हातून तर अगदी मनापासून मोकळेपणाने क्षमा मागते मी त्यांची. अगं बाई, मुलांची क्षमा? पण अशाने मुले शेफारणार नाहीत का? मुळीच नाही. अहो, मुलांची क्षमा मागितल्याने आपण लहान का होतो? उलट यामुळे मुलांना एक वेगळी शिकवण मिळते. आणि खरे सांगू का, आपल्या मनावरचे ओझे हलके होते, मनात समाधान मिळते याने. अगदी बरोबर म्हणताय हो तुम्ही. या ना, चला. उमे, आयुष्याच्या ठराविक वळणावर प्रत्येक आईस आपल्या मुलीला 4 निगुतीच्या गोष्टी सांगाव्या लागतात. आज एका कटू वास्तवाची तुला जाणीव करून द्यायची आहे. आजवरचे आयुष्य पाहता या गालावरील डागामुळे तुला खूप सहन करावे लागले. एक राधाबाई सोडल्या सगळ्यांनीच तुझ्यावर तोंड सूक घेतले. पण अगो, आज तुझ्यासाठी स्थळ सांगून आले आहे, स्वतःहून आले आहे. मान्य आहे, स्थळ थोडे वयस्कर आहे, पण परिस्थिती पुढे आपला नाईलाज आहे बाळा. हे बघ, भावनिक विचार न करता जर व्यावहारिक विचार केला तर पुढचं आयुष्य सुखात जाईल तुझं. रोजच्या टोमण्यांपासून सुटका होईल. मान्य आहे, स्थळ थोडं वयस्कर आहे, पण श्रीमंत आहे. स्पष्टच बोलते. अगो, अर्धी लाकडं मसणात गेली आहेत त्यांची. उद्या विधवा जरी झालीस तरी आलवणातील आयुष्य सुखात जाईल तुझं. मी काय म्हणते, जो स्वतःहून आपली जमीन द्यायला तयार झाले होते ना, मग ती आपण नाकारलीत का? आम्ही खोत आहोत. शेतसारा जमा करून वेळेवर सरकारात जमा करणारे असं आमचं नाव लौकिक आहे. दुसऱ्याची जमीन हडपायला आम्ही सावकार नाही. आणि परमेश्वरानं आम्हाला दिलंय खूप काही. आम्हाला जोगांच्या जमिनीचा लोभ नाही. पण मग नसत्या फंदात पडलातच कशाला? नाही म्हणजे लग्नाचा घाट कशाला जमवला म्हणते मी. त्या वल्लभ पंताच्या नाकाशी सूत धरलेले आहे. प्रकृती किती नाजूक आहे ती आपण पाहिलीत ना. म्हणूनच घाट घातलाय हो. तब्येतीची काळजी घ्यायला जवळचा कोणी माणूस नको. शिवाय एका दगडात 2 आंबे पाडलेच आम्ही. म्हणजे एक तर जोगांना सहचारणी मिळेल आणि ती परतुऱ्यांची उमा. तिचं काय? बरीच वर्ष रखडली होती ती. तिला सुद्धा चांगलं सासर मिळेल. हा, थोडक्यात दोन्हीकडून वाहवा मिळवलीत म्हणायची. पण काय हो, त्या बयोचा हूडपणा आपल्याला माहित असून सुद्धा सदाशिवाच्या गळ्यात कशाला बांधायची? म्हणजे कसं आहे की ती मुलगी आमच्यासारखी खाली मान घालून वावरणारी नव्हे. मग कशाला सदाशिवाच्या गळ्यात मारायची म्हणते मी.
तेवढेच नाही मामांजी, अरेला कारे सुद्धा करणारी आहे ती. हो, इमामवाड्याची जिला भीती नाही ती सासूला आणि नवऱ्याला काय धूप घालणार, मिऱ्याच वाटणार ती. पण मी काय म्हणतो, काय म्हणू नकोस, योग्य तो निर्णय घेतलाय आम्ही. तेच म्हणतोय मी. आता आम्ही काय म्हणतोय ते नीट ऐका. आमच्या काही निर्णयांचे पडसाद कालांतरानं उमटतात, कारण ते विचार करून घेतलेले निर्णय असतात. आपला सदाशिव साधा भोळा गरीब स्वभावाचा, म्हणून तर त्याच्यासाठी साहसी मुलीची निवड केली आहे आम्ही. जोड नेहमी विरूढ स्वभावाचे होते. बाकी तिचा हूडपणा घालवायला तुम्ही बायका काय कमी आहात? त्या गोदावरीने तर आपल्या नवऱ्याला सुतासारखे सरळ केले. काय रघुनाथ? बरं सुलोचने, तुझं काय मत आहे होणाऱ्या सुनेबद्दल? मामनजी, माझ्या सदाशिवाला अगदी अशीच बायको हवी हो, जी मऊ असेल पण वेळीच कठोर सुद्धा होईल. आणि आम्ही काय आपल्या शब्दाबाहेर आहोत का? दादा मी काय म्हणतो, तू इथे झोप ना आमच्या सोबत अंगणात, मस्त गार वाटतं इथे. नको नको, मी आज जाऊन झोपतो, मला भीती वाटते बाहेर. बरे झोपू नको, पण आमच्या सोबत बसून गप्पा तर मार. बरे नानू, मी काय म्हणतो. काय म्हणतो रे बाबू? कावेरी आजी काय म्हणाली माहितीये का? काय? नवरा सदाशिव इथे माडीवरती एकटा जायलाही घाबरतो आणि बायको तिथे एकटी इमामवाड्यात जाऊन आली. म्हणजे आपल्या दादाचे लग्न झाले तर दादा फक्त बुगू 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 करणार वाटतं. काय रे बाबूनी नानू मस्करी करता? नाही काका, नाही नाही. आणि बयोला काय तुम्ही ओळखत नाही? अभिमान वाटायला पाहिजे. रात्रीच्या अंधारात एकली गेली इमामवाड्यात, काय कायची गोष्ट आहे? तुम्ही जाल? नाही. मग हे बघ सदाशिवा, तू ह्यांच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नको. काय समजला? अरे अशी बायको मिळाया 7 जन्माचा पुण्य लागतं. लक्ष्मी आहे ती, लक्ष्मी. कामाला वाघीण आहे आणि वाघ आहे एकदम गोड. बाबू नानू, मला सांगा, गायीवर सगळ्यात जास्त प्रेम कुणी केला? कृष्णाने. हो. आणि कृष्णावर आईसारखा प्रेम कोणी केला? यशोदेने. हा, मग आपली बयो ही यशोदाचा. काय समजला? अरे म्या माझ्या डोळ्यान बघितला, रानात धोंडूच्या पायात काटा मोडला होता, तेव्हा तिनं काढला तो. आणि नुसता काढला ना, स्वतःकडची भाकरी पण त्याला भरवला. सदाशिवा, अशी आहे तुझी होणारी बायको. मी काय म्हणतो, लगीन झाला ना तर तिचं नाव तू यशोदाच ठेव. अरे लगीन झाल्यावर तुझ्यावरती मायेची पाकर घालील. होणारे तिकडे मला कुठले वाटतं? अगो दोन्ही खांद्यावरून पदर. हा, सुखीरा. छान. राधे, आता सांग बरे मुलींना, पहाटे पहिले ताजे पाणी काढल्यानंतर त्याची पूजा कशी करायची ते? होय. सांग. पूजा? अगं बयो, तुझी आणि माझी आई जे रोज करते ती. अगो पण त्यासाठी अंथरुणातून बाहेर यायला हवे ना पहाटे. बयोची आपली लोण फुगडी चाललेली असते तेव्हा. काय मोठी आजी. होय गो, होय बयो.
सासरी मात्र पहाटे उठावे लागेल हो. आत्तापासूनच त्याची सवय करून घे. अगो माहेर येशील तेव्हा नीज हवी तेवढी, पण आता मात्र पहाटेची सवय कर. बरे उमा, ते घंगाळ घे पाहू. ठेव इथे. आता या कळशीतले पाणी या घंगाळात होता. सावकाश हो. आता पहा, याला हे असे कुंकू लावायचे, निरांजन दाखवायचे. दाखवा बघू तुम्ही. किती छान. मोठी आजी, मला हे खूपच आवडले. आवडणारच. बरे का भयो, आपले पूर्वज सांगतात, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत, म्हणून आपण आहोत हो. आपली सृष्टी यांच्याचमुळे आहे आणि आपला देहही. तेव्हा या साऱ्यांप्रती कृतज्ञता भाव हवा, म्हणून आपण पाण्याची आणि चुलीतल्या अग्नीची पूजा करतो. मी माझ्या मुलांना हे सारे शिकवीन. चाले, आलीची मुलं. अगं बयो, मुले होण्यासाठी बायकांना कोणत्या आंबट गोड दिव्यातून जावे लागते तूच ठाऊक नाही अजून. इथे ठीक आहे, सासरी असे सारखे मुले मुले करू नकोस हो. चिडवून भंडावून सोडतील तुला. पुरे झाला ग चाटळपणा. बरे का बयो, उमा, सासरी गेल्यावर ब्राह्म मुहूर्तावर पाण्याची पूजा करायची हे पक्के ध्यानात असू द्या हो. आता पुढचा धडा. सुभद्रा सांगेल ते पदार्थ तयार करायचे. मी पूजा करून येईपर्यंत पदार्थ तयार झाले असले पाहिजेत हो. काय हो. हा करा. आई आई का परमेश्वरा. आई, कोणता पदार्थ करू आम्ही? आजी, काकडीची कोशिंबीर करू? म्हणे काकडीची कोशिंबीर करूया. पौष्टिक लाडू करा. हा म्हणजे पौष्टिक लाडू. काकू, ते गुळाचा पाक नाही हो जमणार बयोला. काहीतरी सोपे सांगा ना. अगो, सोपे म्हणूनच सांगितलेत ना लाडू. सासरी तेच उपयोगाचे नाहीत का? त्या कावेरीच्या फडतळात बघितलेत मी डबाभर. नवऱ्यासाठी म्हणून करते, मी स्वतःच मटकावीत असते येता जाता. म्हणून बयोला त्यातच तरबेज करूया, म्हणजे आजे सासू तरी खुश राहील. कसे? बरे. एक बाकी खरं, सदाशिवाचे लग्न झाले की हिच्या हाताखाली नाचायला सून येईल. नाहीतर आपल्याला सर्व करावे लागते हो. दळून आणा, चूल सारवा, चिंचेच्या गोळ्याला उन्हा दाखवा, सर्व आवरा, सर्व आपल्यालाच करावे लागते. स्वप्नेच बघा फक्त. त्या बयोस यातील काही म्हणजे काही येत नाही. पक्के ठाऊक आहे मला. एक दोनदा दळण कांडण करण्याच्या निमित्ताने गेले होते ना मी परचुऱ्यांकडे, तेव्हा पाहिले ना मी, नुसती खेळण्यात रमलेली असते. स्वयंपाकातले ढम्म काही येत नाही तिला. अगदीच असे काही नाही हो. मला वाटते तुझी जाण्याची वेळ आणि मुलांची खेळण्याची वेळ याची एकगाठ पडली असावी. घेतली लगेच सुनेची बाजू. हा काय गो, तू पाहिलेस काय त्या बयोला आपल्या डोळ्यांनी पंचपक्वान करताना? ईशा, केवढीशी आहे पोर. पंचपक्वांना काय येणार आहेत तीस? त्या वयात मला सर्व काही येत होते. हसू नका मेल्यानो. जिलबी म्हणू नका, बासुंदी म्हणू नका, श्रीखंड म्हणू नको, पाकातल्या पुऱ्या म्हणू नको, आणि पुरणपोळ्या तर काय. नारायण रघुनाथ. आलो काका. काय
काय काय झालं काय? पुन्हा गोळ घातलाय ना? चमत्कार झाला. कसला? सदाशिवानं लिहिलेला हिशोब जुळला. म्हणजे अरे आव असून काय बघताय, कौतुक करतोय मी त्याच. अरे वा 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 सदाशिवा, कसं काय घडलं बुवा हे? आता तुमचा विवाह आम्ही जुळवतोय म्हटल्यानंतर हिशोबात काटेकोरपणा आला की. छान 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 छान. कोणाच्याही कोंबड्या नका होईना उजाडलं हे बरं. आनंद वाटला माझा, आनंद वाटला. हो पण आजोबा, भाऊची ना अशी फार इच्छा आहे की त्याला. माझी इच्छा का? तुला काय इच्छा असू नये? चांगलं शिकून बॅरिस्टर व्हावं, झॅकपॅक कपडे घालावेत, यॅस फॅस करत बोलावं, अशी तुझी इच्छा असणारच की. अरे पुण्यात राहिलास तू इतकी वर्ष, तेव्हा बोल काय इच्छा आहे तुझी? आज आम्ही अगदी आनंदात आहोत, तुझी इच्छा आम्ही पूर्ण करू. सांग. पण मी कुठे काय म्हटले? मी कधी कसली इच्छा सांगितली? काय रे बाबू, काय म्हणतो? हो आजोबा, खरं तर तू विचारायला लाजतोय, पण भाऊची अशी इच्छा आहे की त्याने सुद्धा तुमच्यासोबत संध्याकाळी मुलगी बघायला यावं. चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे. भयो आपली आई आली, चला लपा. काय बघते वर? सखू, ए सखू, काय गो वर काय पाहतेस एवढे? आणि हे वाडगे कशाला? अगं आई, माहित नाही का तुला? या झाडात चटकिन राहते आणि तिच्या जादूने मडक्यात दूध येते. काय ग सखू, असे काही नसते मुळी. असतेच मुळी. मला चटकिनीला पाहायचंय. काय तरी बाई या मुलांचे खेळ आणि हट्टीपणा तरी किती. जाऊ दे, हे काही सांगून ऐकायचे नाहीत. उमा, बयो, चला जाऊयात. बरं सखू, आम्ही झोलाईच्या मंदिरात जाऊन येतो. तू येतेस का? नाही, चटकिन कशी दिसते ती मला पाहायची आहे. बरं, मी देवळात जाऊन आले ना की मलाही सांग, चेटकिन कशी दिसते ते मलाही बघायचंय. सांगेल, हा सांगेल. बयो, चला बरं. हो, आले आले. चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध. चटकिन चटकिन चेटकिन येईल का खरंच? नाही तर चल आपण जाऊया विटी दांडू खेळायला. हो, चल चल. आणि चटकिन आली तर ही ओरडेलच ना जोरात. चल आपण जाऊया. काय मोठ्या माणसांचं कळतच नाही, कधी एक सांगतात तर कधी दुसरं. मी नाही बाई माझ्या मुलांबरोबर अशी वागायची. अगं आते, चल चल, मला बघायचंय सखूच्या वाडग्यात चेटकिनीने दूध ठेवलंय का. अगं बयो, असं चेटकिन वगैरे काही नसतं. काही भलत्या सलत्या गोष्टींवर काय विश्वास ठेवतेस? तुला कसं माहिती ग? महादेवने पाहिलंय चेटकिनीला. चल ना ग पटकन. नाही नाही नाही, आम्हाला ते काही माहिती काय नाही. सांगतो ऐकून तर अहो, आम्ही काही आम्हाला आमचे पैसे मिळालेच पाहिजे. तुम्हाला अहो, सगळे नाही. पैसे देणार मी. आम्ही काही ऐकून घेणार नाही. अहो, मी खरंच सांगतो, तुमच्यासाठी मी पैसे काढूनच ठेवले होते, पण सकाळी जावई बापू आले आणि मुलीच्या आजारपणासाठी सारे पैसे घेऊन गेले. पण नाही तरी कसं म्हणू मी, माझीच लेक ना ती. पण तुम्हाला सांगतो, आमचा जावई म्हणजे भला माणूस आहे. सगळे पैसे परत करणार तो. मला फक्त 1 महिन्याचा अवधी द्या. मी स्वतः तुमच्या घरी येऊन पैसे देईन आणि सारा चुकता करीन. असे झाले का? अहो, तुम्ही काही सारा उडवणाऱ्यांपैकी नव्हे. आणि महिन्याच्या महिन्यात हिशोब चोख असतो तुमचा. अरे भाऊ, आजोबांनी ताकीद दिली आहे. त्या जोशी प्रकरणाची जर पुनरावृत्ती झाली ना तर मात्र तुझे काही खरे नाही या. आणि आज जर रिकाम्या हाती परतलो ना तर आजोबा चांगलेच खवळतील.
सदाशिवराव कुळाचा उद्धार केला तुम्ही, स्वतःला काय दानशूर करण्याचा अवतार समजता की काय? दमडी कमवायची अक्कल नाही तुला आणि दोन्ही हातांनी दान करत सुटलाय. यापुढे सारा वसुलीत असे दिवे लावलेस, रात्रीच्या अंधारात माडीवरच्या खोलीतच कोंडून ठेवेन तुला. बोल ना. आज आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत म्हणजे पाहिजेत. घरची भांडी कुंडी विकायला तर काही पण करा, पण आज पैसे मिळालेच पाहिजे. भांडी कुंडी विकायला सांगतोय हा? शहाणाच आहे, काही कळतंय? बापू भाऊजी, मुलांना वळण लावायचे असेल तर प्रसंगी कठोर व्हायला हवे याबद्दल दुमत नाही हो, पण मुलांना भूताखेताची भीती दाखवणे हे योग्य नव्हे असे मला वाटते. मुलांच्या मनावर विपरीत परिणाम व्हायचा अशाने. वैदे, मला आनंद होतो का मुला शिक्षा करताना? जशी माझी उमा तशी बयो माझ्यासाठी. पण दिवसेदिवस पाहताय ना तिचा हूडपणा. काही करा पण तिचा हूडपणा तसू बरही कमी होत नाही. मान्य आहे बयोची पद्धत चुकीची आहे, पण हेतू मात्र सच्चिल आहे हो. निरागस निर्मळ मनाच्या बयोमुळेच सगुणा गाय आज आपल्या गोठ्यात आहे. पटवर्धन आपले शेजारी, पण त्यांच्यासाठी बयोने दाखवलेला उदारपणा याला काय म्हणावे आपण? वहिनी, मुलीच्या असल्या गुणांची लग्नाच्या बाजारात किंमत होत नाही. मला एवढेच समजते की मुलीच्या जातीला असला हूडपणा बरोबर नाहीये. आता भूताखेताचे म्हणाल तर आम्हालाही आमच्या लहानपणी अशीच भीती घालण्यात येत होती. चेटकीण वगैरे काही नसतं हे मलाही पक्क ठाऊक आहे. पण चेटकिणीच्या निमित्ताने बयोच्या मनात धाक राहिला तर आनंदच आहे ना. मला नाही वाटत मी काही चुकीचं वागलोय. काय बाई येथे तरा म्हणायची या पोरीची. राधे, त्या बांगड्या सानेंनी ओळखल्या म्हणजे काय करशील? चटकीन चटकीन समोर ये. चटकीन चटकीन समोर ये. चटकीन चटकीन समोर ये. सकू अगं गप्पा बस ना, भीती वाटते मला. महादेव, डोळे उघड. अरे देवा, किती घाबरले होते मी. ऐक ना बयो, आता तुला ज्या झाडाला बांधले आहे ना तिथेच ती चटकीण राहते. म्हणजे ती तुला भेटेल आणि ती चांगली आहे कारण तिने दूध दिलं आणि ती आपल्याला मदतच करेल. हो, तेव्हा ती चटकीन दिसली की आपल्या सगळ्यांसाठी खूप खाऊ मागून घे. खाऊ तर मी मागणारच आहे, पण सांगणार आहे माझं लग्न नको होऊ दे. लग्न मोडायला सांगणार आहेस का? अरे थांबा, सांगते. माहितीये का, तो आपल्या पटवर्धन काकांना त्रास देत होता. वसुलीसाठी त्यांची गाय नेत होता. गाय? हो, पण मी सोडवली ती गाय. भांडले त्याच्याशी, पण तोच माझा होणारा नवरा आहे हे जर माहित असतं ना आधीच तर खूप भांडले असते. ते जाऊ दे, तुम्ही मला सोडवा ना इथून गपचूप. पण काका आजोबांना कळलं तर ते आम्हाला जास्त शिक्षा करतील. चटकीनी चलवलं असं सांगू की आपण. सोडवा मला सोडवा. सोडवतो ना. राव, धन्य आहात तुम्ही, धन्य. आणि तुमची होणारी बायको त्याहूनही धन्य. नाही, पटवर्धनाच्या सारा वसुलीचं राहू द्या, हे आम्ही पाहतो. सदाशिवराव, लोक बायकोला बांगडी देतात, तुम्ही बायकोकडूनच घेतली, मौस केलीत की अगदी. ते मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सारे करीत होतो. पण तिच्या समोर तुमचं काही चाललं नाही असंच ना? नाही, तसे नाही,
पण त्या मुलींनी मला बोलूनच दिले नाही. एक बरीक बरे झाले हो. मुलीस पाहावायची इच्छा होती तुमची, ती गजाननानं अशा पद्धतीनं पूर्ण केली. आणि हेही ध्यानात आले तुझ्या, तुझं तोंड बंद करणारी बायको तुला मिळाली. एकदा लग्न होऊन ती घरी आली की तुझंच तोंड चाललं पाहिजे, तिचं नाही. नारायणा, लक्षात येते का रे काही? गोदे, येणाऱ्या सुनेस वेसण घालायला हवी नाही. घरातल्या बाईनं उंबऱ्याच्या आत राहिलं पाहिजे. नवरा म्हणेल तसंच वागायचं, नाहीतर सगळ्या बांगड्या जातील अडल्या नडल्यांच्याकडं. हो, उगाच काहीतरी सांगू नकोस मला. मोठी आजी, ऐक ना, चेटकिडीने दुधाचं वाडकं नेलं. खरंच? त्या चेटकिनीने त्या वाडग्याऐवजी तुला नेले असते ना तर बरे झाले असते. ते एकदाचे मेले प्रश्न तरी संपले असते. नर्मदे, बस बायो. अगो, चेटकिण वगैरे या सगळ्या भ्रामक कल्पना आहे. आपल्यासारखं त्यांचं अस्तित्व नसतं. पण मोठी आजी, त्या चेटकिडीने कसलासा आवाजही केला होता, हो की नाही आजी? अगं, कुणीतरी जांभई दिली होती. बरं ते जाऊ दे, वधू परीक्षेची तयारी करा. वधू परीक्षा? हो, वधू परीक्षा. प्रत्येक मुलीला या वधू परीक्षेला सामोरं जावंच लागतं. उमाला आणि तुला स्थळ सांगून आली आहेत ना. आज संध्याकाळी तुम्हाला पाहायला जोगांकडची आणि सान्यांकडची मंडळी येतील, तेव्हा तुमचीही वधू परीक्षा घेतली जाईल. हो राधा, समजावून सांग यांना काय करायचं ते. हो बयो, ये इथे. उमा, बयो, आता नीट ऐकायचं. हं, स्वयंपाकघरात पाण्याने भरलेले 4 पेले ठेवलेले, ते उचलून मोठ्या आजींकडे जायचे, ते तिथेच ठेवायचे आणि त्यांच्या समोर बसायचे. कळले? आणि नीट पालथी मांडी घालून पदर सावरून बसायचे. हो कळले? हो. आधी उमेपासून सुरुवात. चला लगेच सुरू करूया. जा बरं, पेले आण बघू. बयो, तू मला मदत कर बघू. उचल, सावकाश. हे घे. थांब. आणि कुठे नेऊन ठेवशील? तिथे नेऊन ठेव. जा. हे इथे ठेव. पदर असा नीट खांद्यावरून घे. हो, हे घे. जा आता. आता ते ताट उचल, चालत पुढे ये आणि इथे ठेव. नजर जमिनीकडे. छान, शाबास. अगं सुभद्रे, सुई दोरा दे बरं. हा, आता या सुईत दोरा होऊन दाखव बरं. दादा चिडीचा डाव खेळतो की नाही? अरे मी कसलो चिडीचा डाव खेळतो की नाही? बरं खेळ, पाहूया. आत्ता बघ कशी विटी टोलवतो. अरे तू कसली टोलवतोस रे? पाहूया. कसं टोलवणार? आत्ता बघ. मार बघूया. हा ठीक आहे. होतं असं कधी कधी. आत्ता बघा. बरं, पाहू मार. अरे बापरे,
हे टोणगे अंगणातच आहेत म्हणजे मला पुन्हा चिडवणार। आई अगदी छान समजावून सांगते, तिच्याशी बोलल्यावर मनास उभारी येते, पण हे टोणगे चिडवायचे काय थांबतच नाहीत। चल ना आमच्यासोबत खेळायला। चल, कसली विटी कोलतोस तू माहितीये, किती दूर जाते। चल ना खेळायला, चल ना। चल। नको रे, मन नाहीये माझे। अरे भाऊ थांब ना। का रे? हा, ती बयो तुझ्यापेक्षा छान विटी दांडू खेळते हे कळले वाटत। गप्पा बसा रे, कशाला चिडवता त्या? म्हणून मी खेळत नाही तुमच्या बरोबर, सारखे सारखे चिडवतात। अरे भाऊ थांब ना। अरे भाऊ तसे नाही, उलट तुझे लग्न झाले ना की आपल्याला छान एक सवंगडी मिळेल खेळायला, म्हणून त्याने म्हटले। आणि असं काय करतो भाऊ, चल ना आमच्या सोबत खेळायला। चल ना। ए जा रे, ए जा सदा जा। काय ए दादा सांग। चल 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 चल, खेळ खेळ खेळ। अरे खेळ ना रे भाऊ, खेळ खेळ। चल। कुठे गेली बेटी? हा, बघ इथे ती बघ। हा भाऊ तयार? हा। अरे अरे मेलो रे। अरे अरे डोके मोडले माझे। अरे गेलो रे। अरे अरे काय झालं काय आता? अरे 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 काय? अरे गधड्यानो, बघून नाही का खेळताय तुम्हाला? आणि बघत घ्या बसला, सगळे जा वैद्यांना बोलवा, पाणी आणणार आहे कुणीतरी, पाणी आणा। काय झालं लपत, काय झाले? जिवंत आहे का मेलो रे? एका नवरदेवाने दुसऱ्या नवरदेवाचे डोके फोडले, आपल्या सदाने वल्लभपंतांचे। अगो मी फुटायचेच होते, डोके आहे कुठे ठिकाणावर। तुझ्याचकडे माझी उमा जाईल पाहुण्यांसमोर तशीच। अभद्र बोलल्याशिवाय करमत नाही का ग तुला? असं भद्रे दिलेत ना राधेने पोरींना दागिने। पोरीनो, हेच दागिने घालून पाहुण्यांसमोर जायचे। छान दिसाल हो दोघी ही लुगडी नेसल्यानंतर। एकदा का मुली पसंत पडल्या की उमा जाईल जोगांकडे आणि आमची बयो जाईल सानेंकडे। नाही, मला नाही जायचं हे घर सोडून कुठेही। मला नाही करायचं लग्न बिग्न। बयो 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 आलो, माझ्या होणाऱ्या वधूच्या घरापाशी आलो। अहो वल्लभपंत, हे काय डोक्यास पट्टी? हो कुठे पडलात की काय? हो, प्रेमात पडायचे वय माझे। कुठे भलती सलतीकडे कसे पडणार? काय झाले, मुले विटी दांडू खेळत होती, त्यातली विटी लागली हो डोक्यास। मग खोक पडली की काय? अहो कसली खोक आणि कसले काय? हे पहा, काहीही झालेलं नाहीये। या या आत या। धोतर फाटले, धोतर फाटले हो। धोतर फाटले, काय धोतर फाटले? अरे काय करतोय? काय करतोय? धोतर कसे फाटले? गप्पा बसा। होय पा, असे होते असे कधी कधी, पण काळजी करू नका। यजमानांच्याकडे नवीन धोतर असेल एखादं, बदलून घ्या आज जाऊन। हो हो आहे धोतर नारायणा। हो हो मी नेतो त्यांना। या 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 या। अहो, आता टोपली कशाला? अहो धोतर फाटले, असू द्या हो। वधू बघायला जातोय। बरं या या। बरं का उमे, वल्लभपंतांचं स्थळ तुझ्यासाठी आमच्या ह्यांनी नक्की केलेलं आहे।
आमच्या ह्यांच्या मध्यस्थीमुळे असे चांगले स्थळ चालून आले हो. नशिबान आहे पोरगी. सासवा नणंदाचा जाच नाही, जावा नाहीत, आधीची मुलं गळ्यात नाहीत. थोर आहे हो, नशीब थोर आहे तुझं. अगं दूध तूप खा, आनंदात राहा. अगं लक्ष्मी चौऱ्या घालते जोगांच्या घरी. हो उत्तम झाले हो. काय नाहीतर एवढा मोठा डाग गालावर घेऊन मिरवणाऱ्या मुलीचे लग्न जुळणे हे महाकठीण काम. असतो हो, कुणाच्या गालावर डाग, कुणाच्या जिभेवर कडूपणाचा डाग. म्हणजे काय, तसे बघायला गेले तर या डागास आपण नावे ठेवतो, पण सोन्याचा डाग अंगावर हवा म्हणून हट्टही धरतो. मला तर बाई काही कळेनाच झालेले आहे. काय गोदे, हे झोपलं बघा. भयो, ए भयो, भयो इकडे. पटकन उठावे हो. ये. अगं 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 असे नाही बसायचे, सांगितले ना तूच. खुरमांडे घालून बस हो. असं तुझ्यासाठी तुझ्या बांगड्या आणल्यात मी. तुम्ही रागावलात का? रागवले हो थोडीशी. कसे तुझे वागणे न्यायच होते, परंतु असा प्रसंग कधी आलाच तर वडील माणसांचा सल्ला घ्यावा. ते नक्की मदत करतील हो तूच, पण असा अंगावरचा दागिना कधी कोणास काढून देऊ नये. आले का लक्षात? मी हे लक्षात ठेवीन. शाणी ग माझी बाई. अगो हळू हास, मुलीची जात. अहो ऐकलत का, मुलीला बाहेर पाठवा. हो हो, अहो मुलीला बाहेर बोलवले आहे. बयो तू थांब जरा, उमेला जाऊ दे. उमे तू जा. ऐकू नाही आले का तूस? नाही. अगो बाई, मुलीस ऐकू आले नाही म्हणजे मुलगी कान सरलेली आहे की काय? अहो नाही, तसे नाहीये. नाही का नाही, तसे नाहीये. उमे जा, बाहेर जा. नाही. जा म्हणते ना बाहेर. नाही जाणार म्हटलं जा. जा म्हणते ना. नाही जाणार म्हणते ना. अगं एवढं समजावून सांगितलं त्या दिवशी तूच. जा म्हणते ना. पहा, वाण नाही पण गुण लागला हो बयोचा. बघा बघा कशी उद्धटपणे बोलते ही. मोठ्या मिनतवारीने कसे बसे लग्न जुळते आहे, पण तोरा किती. शोभते का हे मुलीच्या जातीस? तर हा अगोचरपणा नाही तर काय. अहो ही जर बाहेर गेली नाही तर आमचे हे तोंडकशी नाही का पडणार? नाही हो, जाईल ती जाईल. घाबरली अपोर. काही घाबरलेली नाही. तुमच्या मुली बऱ्या घाबरतील.
घाबरली असती तर उलट उत्तर दिले नसते. हेच का वळण परचुऱ्यांचे? नाही हो, मर्यादा नाही दोन्ही मुलींच. अहो नाही नाही गोदावईनी, तुम्ही काळजी नका करू. सारे नीट होईल हो. उमा तू घाबरू नकोस, तू जा बाहेर जा. काय अगो काकू, पण ह्यांनी मला काहीच विचारले नाही. अरे जा, असे झाले होय. बरे, या तबकात सुई दोरा ठेवलेला आहे. सुईमध्ये दोरा होऊन दाखव बरे. हो, दाखवते की. सगळे चुकवून ठेवते म्हणजे माझे लग्न मोडेल. बयो सुई लागली. साधा सुईमध्ये दोरा होता येत नाही. आश्चर्य. बरोबर, ते राहू दे. आता जर्दाळूची बी फोडून दाखव बरे. आता या जर्दाळूच्या बीचे काय करू? बयो जर्दाळूची बी फोडता येत नाही दातांनी. जरा इकडे ये आमच्याकडे. तर मला सांग, आमच्या मते हा उद्धटपणा नसून प्रामाणिकपणा आहे. त्यासाठी मन निर्मळ असावं लागतं आणि या मुलीपाशी ते आहे. निर्मळपणा ही परमेश्वराची खूप मोठी देणगी आहे. मुलगी आपला संसार गोड करेल याविषयी शंकाच नाही. तुमची बयो आम्हाला पसंत आहे. म्हणजे लग्न होणार. काय बाई, तरी एक काम धड केले नाही त्या मुलीने.
सुईत दोरा होता आला नाही की जर्दाळूची बी फोडता आली नाही. आणि तोंड वर करून म्हणते कशी, मला स्वयंपाकातले काही येत नाही, जशी काही मोठी अभिमानाचीच गोष्ट आहे. अगो अजून कडी फुटते तुझी. या बयोस कशाला नावे ठेवतेस? मला येत नाही म्हणून माझी कडी फुटत नाही. चुली जवळून 100दा उठवता मला. मग राहते ढवळायची आणि सतत ढवळत राहिले ना तरच कडी फुटत नाही हो. म्हणून मुद्दाम उठवताना मला. हा, आणि आता त्या नगभर पोरीशी बरोबरी करता माझी. बाई 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 बाई, काय भूल घातलीये तिने सर्वांस देवच जाणे. काही येत नाही तिला, पण तरीही त्या नाठाळ बयोला मामांजीची पसंती मिळाली. मग काय विचारता? महाराणीचा मान असेल उद्या लग्न करून इथे आली की, आणि आपण आहोतच तिच्या दिमतीला. पुरे झाले गोदे, मी ऐकून घेते तर तुझं सुरूच आहे अजून. आणि महाराणी काय महाराणी, बयोचा निरागसपणा पाहून मामांजींनी होकार दिलाय तीस. कसला निरागसपणा? सोन्याची बांगडी परत देऊन टाकणारी लब्बाड मुलगी आहे ती. आणि सोने सान्यांचे गेले असते, तिच्या माहेरचे नाही. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. बाई माझे, हे कळण्याचे वय तरी आहे का त्या पोरीचे? अगो उमाळ्याने दिली तिने ती बांगडी आणि मिळाली ना ती परत. मग एका निरागस पोरीचे मन कसे कळत नाही ग तूच? नाही बरोबर आहे, कसे कळणार? त्यासाठी आधी स्वतःच्या पदरी मूल असावे लागते. गोदे रडतेस? अगो पण झाले काय? अगो पण झाले काय ते तरी सांगशील? काय व्हायचंय? माझ्या पोटी मूल नाही म्हटल्यावर हे व्हायचंच. कमी का उपाय केले की उपास तापास करायचं ठेवले, पण नाही उजवली माझी कूस. त्याला मी तरी काय करणार? आतल्या आत नुसती झुरत असते मी. पण काय गोदे? जाऊ दे. नाही नाही, असे कसे? मला कळले पाहिजे. कोण बोलले तूस? काय बोलायचंय? आपले जात आणि आपलेच ओठ. म्हणजे आपल्या घरातले कोणी बोलले का तूस? कोण बोलले? दुसरे कोण? सुलोचना वहिनी येता जाता टोमणे मारत असतात. म्हणे आई झाली नाहीस म्हणून मुलांना कसे वागवावे कळत नाही तुला. असे म्हणाला वहिनी? तरी तरी त्यांच्या मुलाचं आपण आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे करतो गोदे. बघा ना, घासातला घास काढून देतो. नाही आता हे सहन होत. असे ना तसे मरणच असेल नशिबात तर जिवंतपणे रोज तिळातिळाने मरण्यापेक्षा एकदाच मेलेले बरे. आयुष्याकडून आता काही आशा राहिली नाही. गालावरच्या या डागाने ब्रह्मांड दाखवले. लग्न जमत नाही या घोर अपराधामुळे वडिलांनी जन्मभर तिरस्कार केला. नको झालंय हे लाजिरवाणं जीणं.
हे एवढे झाले की मी छान घट्ट दही लावायला घेते. नर्मदा वंश, उद्या वेलीवरून डांगर काढून आणता का? उमेश भोपळ्याचे भरीत फार आवडते, ते करूयात हो उद्या आपण. काय रे, काय झालंय? उमा उडी, उमा 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 उडी, उमा 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 उडी, वीग 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 उडी, उमा 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 उडी, उमा 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 डोळे उघड, उमा 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 उमे 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 अगं काय केलं असे? अगं काय केलं ते? उमे उठ गा, उमे वाचली उमे वाचली पोर वाचली. प्रभाकरा, पान फेडलेस रे, खरंच पान फेडलेस. आज आश्रित नव्हे तर देवासारखा धावून आलास. अरे गावात बोबा धावण्याच्या आधी हिला आत घ्या. चला उचला, चल दादा उचल, उमे उठ, दादा पकड, लवकर. उमे 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 बाळा उभी बरी बाळा. उमे उठ ना ग. उमा उमा उठ ना बाळा. अरे काय गोंधळ आहे हा? उमे, काय झालंय उमेश? उमे, प्रभाकराच्या कृपेने वाचली पोर, नाही तर काय झाले असते आज. एवढे काय अरिष्ट आले होते म्हणून विहीर जवळ केली हिने. काय घराण्याचे नाक कापायचे ठरवले यांनी. आज ही झाली असती जीवनाशी मोकळी, पण आबरूचे श्राद्ध झाले असते आमच्या. गालावरचा डाग फिका पडेल असा मोठा डाग लावून गेली असती. अहो का अभद्र बोलताय? का डागणे देताय? वाचली आहे ना आपली उमा, मग देवाचे आभार माना ना. भाऊजी, देवासमोर जाऊन बसा शांतपणे. आणि आता उमेश कोणीही काहीही बोलणार नाहीये, कळले? नर्मदे, जरा तेल गरम करून आण बरं. 4 गोष्टी समजावा तिला. काय तुमच्या झाडावर चेटकीड? खरेच? हो, छे छे, असे कुठे असते का? त्या चेटकिणीने दुधाच्या वाडग्यात दूध घातले. हे आम्ही प्रत्यक्षात पाहिले आणि नंतर ते घट्टमही केले. पण ती चांगली चेटकीण आहे, दुष्ट नाही. आमच्या प्रभाकर दादाने सांगितले आहे, त्याला सगळे माहित असते. मला वाटलेच असे काहीतरी असणार, म्हणूनच मी रात्रीच्या अंधारात आमच्या माडीवर जायला घाबरतो. माडीवर जायला कशाला घाबरताय? तिथे कसले तरी आवाज येतात, म्हणून मी एकटा जातच नाही. आईला बरोबर घेऊन जातो. आईला बरोबर घेऊन? कमालच आहे. हसू नका. माझी आई म्हणते प्रत्येकाला कशाला कशाची तरी भीती असतेच. तुम्हाला पण वाटतच असेल की कसली तरी भीती. मला नाही मुळे कशाची भीती वाटत. बरं बरं, असाला तुम्ही फार शूर. माझ्या शेंडीचा केस कशासाठी हवाय ते सांगा आणि जा बरं इथून. ते म्हटले ना मी तुम्हाला चेटकिणीचे, तर ती चेटकीण हे लग्न मोडायला मदत करणार आहे. काय? हो, कारण तुमच्याशी लग्न केले तर मला माझे घर, माझी भावंड सगळं सोडून तुमच्या घरी राहायला यावं लागेल, ते सुद्धा कायमचं. असे कसे ना? आपलं घर सोडणं कोणाला आवडेल? समजा तुम्हाला सांगितलं की सगळं सोडून आमच्या घरी राहायला या लग्न झाल्यावर, तर तुम्हाला चालेल का? छे छे, अजिबात नाही. म्हणूनच तर चेटकिणीची मदत घेऊन लग्न मोडायचे. पण माझ्या शेंडीचा केस कशासाठी हवाय? प्रभाकर दादानी खात्री दिली आहे की नवऱ्या मुलाच्या शेंडीचा केस उपटला आणि चेटकिणी समोर ठेवला, तिला विनंती केली तर ती नक्की मदत करेल आणि आपलं लग्न मोडेल. तसं असेल तर मी नक्की तुमची मदत करेन.
कारण मलाही हे लग्न करायचं नाहीये. हो का? का बरं? कारण मला समाजसेवा करायची. मी पुण्यात होतो ना तेव्हा महादेव रानडे, ज्योतिबा फुले यांचे मी विचार ऐकले. मला गोरगरिबांसाठी काहीतरी करायचे आहे. त्या दिवशी पटवर्धन काकांकडे मला तुमचा फार राग आला होता, पण तुमचा हेतू पाहता माझा राग मावळला. पण हे बरेच झाले की आपल्या